कोणतरी आमच्या बागेतले आंबे चोरून नेलं. तर आम्ही 6-6 महिने नारळ देतोय आंब्याची इथे. यायचं असेल तर या घेऊन जावा, मग समजेल तुम्हाला. मी मज्जा करणार आहे. मला इतकं भारी वाटतं मी एवढे आंबे गोळा केले. रोहित के बस की बात. सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर आज काहीतरी वेगळं करायला जातोय आम्ही. सो आज मी जातो आहे काही कारणामुळे पुण्याला आणि ऐश्वर्या जात आहे पुनसला. कशाला जाणार आहे तिकडे? आंब्याच्या बागेत फिरायला. लास्ट टाइम गेलेलो एका बागेमध्ये आम्ही, तिकडे आम्हाला आंबे नाही भेटले एवढे पाहिजे तेवढे, तसे म्हणजे आम्ही जसे विचार केला होता तसे नाही भेटले. तर आता ऐश्वर्या जाते दुसऱ्या बागेमध्ये. बघूया आपण तिकडे ऐश्वर्याला आंबे जास्त भेटत आहेत की मी पुण्यात जाऊन तिकडे मज्जा करतोय. मी काय करणार आहे ते मला पण माहीत नाही. आणि ऐश्वर्या चालेल, चल बाय बाय, माझा टायमिंग झाला आहे. बाय बाय. बाय बाय. हॅलो. तर आता आम्ही निघालोय आमच्या बागेत. चाफेटला आहे ती बाग. तर पप्पा आहेत, रोहित आहे आमच्यावर. रोहित आहे का? रोहित लाजतो जरा. इकडे आम्ही काचा उघड्या ठेवत कारण घोळ धरलाय हातात. तर बघूया आता तिकडे किती आंबे भेटत आहेत. तर पोचलोय आम्ही आता या बागेत आमच्या. ते आंबे थोडेफार आहेत. कोणतरी आमच्या बागेतले आंबे चोरून नेलं. कोणी नेलं नाही माहिती. असे कच्चे आंबे सहसा पडत नाहीत. जाऊ दे, आता काय बोलणार. चोरून पण नेतात. ते मला छोटीशी बिटकी मिळाली, मस्त एकदम छोटी. इथे पण नाही पाहिजे तेवढे आंबे भेटले आम्हाला. आता दुसऱ्या बागेत बघूया. चांगले आहेत रे हे, बघ हे चांगले आहे. बाहेरून दिसतात, आतून बघ. काय तर दुसऱ्या बागेत जातोय आता आम्ही. इकडे राहिले तर मी 4-5 दिवसात मस्त बारीक होईल. ही आमची बाग. हे आंबे पडलेत. हा एक चांगला आहे. मस्त आहे. वाव, बघू मोठं आहे फळ. बापरे, काढू नको खाली. ह्या आंब्याच्या पुढे हा आंबा दिसत नाही. म्हणजे बघा केवढी मोठी साईज आहे ती. नाही म्हटलं तरी हे 4 डझनचं, 4 की 3 डझन, 4 डझनचं ना, 4 डझनचं फळ आहे. 300 ग्राम आंबा आहे. 300 ग्रॅम आंबा आहे. हे घे रोहित, ठीक आहे. बरं झालं घळ आणला. हे गळ नीट ह्यानं धरत हे करत. तसं नाही, वर चढावं लागणार. थांबा, तो असू देत, तो पण घ्या. तो पिकणार नाही. पिकणार नाहीच तो. आता हा आपटला आंबा, त्यामुळे आम्ही हा नाही घेऊ शकत. कारण तो घेतला तरी पण तो कुसणार, पिकणार नाही. पण लोणच्याला वगैरे उपयोगी पडत असेल तर घेऊ शकतो. इकडे आंबेच आंबे पडले रे बघा. पाऊस हा पण चांगला आहे. हा चांगला आहे, हा पण छान आहे. हा पण मस्तच आहे. हा एक अशी फळ पाहिजे तर मजा येते. पप्पा तिकडे झाडावर चढलेत. सावकाशा पप्पा, फांदी ही आहे, लवचिक आहे. जड आहेत ना आंबे ते.
रोहित तुझे वा हा हे लाव हे बघा घे. सावकाश टाका तुम्ही. हे काढ. मी तोपर्यंत हे खालचे गोळा करते. पप्पा मला सांगतात ते पडलेले आंबे घेऊ नको, पण मला घ्यायचे आहेत. शुभ असता ते खूपच मजा केलं नसती. हे काय केवढा आंबा आहे बघा. बिचारा शुभू नाही माझा आज. तो पुण्याला गेलाय, कधी काही कामामुळे गेलाय. पण असताना तो खूप मजा केली नसती. शुभूला मिस करते मी. मजा येते शुभू असला की. आता हे सगळे आंबे त्याने गोळा केले नसते. एक खाण आहे हा. छान छान आंबे आहेत हे बघा. हे मी एवढे गोळा केले. रोज फेरी मारली ना रोज, तरी पण आंबा असेल. मेहनत खूप करायला लागते पण यासाठी. चांगलं आहे. चांगले भेटतात आंबे. इकडे पर्याय आहे, तिथे त्या पर्यायाला पाणी पावसातून असतं, फुल पाणी असतं तेव्हा. शुभ मस्तपैकी तिकडे मजा करत असेल. पुण्याला गेलाय तो. मी पण इकडे मजाच करते, नाही म्हटलं तरी. अजून तिकडे वरती आंबे काढतायत. आम्हाला इथून दिसत नाहीत वरती आंबे आहेत की नाही, पण त्यांना दिसतात कारण तिथे वरती चढलेत म्हणून. आमच्या बागेत चोरायला आंबे येऊ नका, पहिलेच सांगते. तर आम्ही 6-6 महिन्यांनी नारळ देतो आहे आंब्याची. इथे यायचं असेल तर या, घेऊन जावा, मग समजेल तुम्हाला. हे बघा पडीचे आंबे होते ते मी किती गोळा केले ते दाखवते. चांगला आंबा आहे, एकदम टणटणीत, दाबतच नाही. हा तर कच्चाच आहे, थोडा पिकला आहे. हा तर पूर्णच कच्चा आहे. हा तर पप्पांनी काढताना पडला. बिटक्या पण आहेत ना, त्या पण चांगल्या आहेत, एकदम पण काय वाईट नाही आहेत. ह्या काय टणटणीत आहेत एकदम. हे एवढे मी गोळा केले आणि एवढे पप्पांनी काढले. हे सगळे आम्ही आडीत टाकणार, म्हणजे पेटीत टाकणार पिकायला. अजून पप्पा तिकडे वरती तुम्हाला दाखवते. ह्या दुसऱ्या आता कलमावर आहेत. हे बघा गळाने काढतायत आंबे. सावकाश. अरे पडला. 2 पडले. इकडे बघा पप्पा. एवढे ह्याच्यात बस झाले, 3-4 बस ना. याच्यात भरते लगेच. टाकत होतो 3च बसले. घर छोटा आहे, तो मोठा पाहिजे होता. एवढीच घड असतात. नाही, थोडं जाळी मोठी पाहिजे होती. झपायला नको तेवढे. हा ते पण आहे. रोहित दमला. मी किती जमलं असेल. सावकाश घे. हे बघा इथून त्या टेन्शीला चढलेत पप्पा.
हे मी माझ्या घरी नेणार, माझ्या सासरी. इथे कोपऱ्यात दिसतोय एक आंबा पडलेला. चांगलाच आहे, मस्तच भेटला. गावात ही मजा असते आणि मेन म्हणजे मला खूप आवडतं इकडे यायला. सगळा त्रास, टेन्शन जे काय असेल सगळं निघून जातं इकडे आलं की. काहीच म्हणजे लक्षात राहत नाही आपल्या पाठी काय आहे, काय आपलं आहे, काय आपल्याला पुढे करायचं आहे, काय. इथे मजा असते. हे बघा, अशीच रोज फेरी मारली ना तर मला नाही म्हटलं तरी 15-20 आंबे भेटतील. पण आम्ही नाही जास्त येत. आलो तर सगळी येतो, नाही तर जास्त येत नाही. पण खूप मजा करतो आम्ही. आज शुभू पाहिजे होता, खरंच शुभू पाहिजे होता. मजा केली नसती. त्याला खूप आवडतं हे सगळं. त्याला पण पुनस खूप आवडतं. सारखा मला म्हणत असतो पुनसला जाऊया रत्नागिरीत गेल्यावर. का तर ही मजा करता येते. आम्ही येतो पुनसला. इकडे मोबाईलला रेंज अजिबात नसते, पण एन्जॉय खूप करतो. मला दाखवते, तिकडे एक आंबा दिसतोय मला, तर बघूया तो. ते पायवाट बघा कशी आहे. मला एक आहे आंबा हा नाही चांगला. तुम्हाला वाटत असेल की चांगले आंबे टाकते तर ते ह्याच्यामध्ये चांगले दिसत असतील, पण ते मी हातात घेतल्यानंतर पूर्ण दबतोय तो आंबा, त्यामुळे मी नाही घेऊ शकत तो. हा पण दबतोय. हा बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, असे काय उपयोगाचे नाहीत हे, ह्याच्यात किडी असतात. हा बघा, हा पण दबतोय. हे बघा, पाणी सुटतं, याला काय उपयोगाचं नाही. पप्पा बघा कसे झाडावर चढतात. सावकाश. हा रोहित, हे शिकून घे सगळं, तुला उपयोगी आहे पुढे. अरे देवा. तो घेऊ नको नाही रे, मी घेते ना. इथेच राहू देत. हे हातात पण नाही पुरत. माझ्या हाताला चीक लागलाय पूर्ण. इकडे घाण लागली सगळी. पिशवी आणशील का गाडीतली जाऊ. चावी दे. चिकट नाहीत ना हात तुझे? हाय चिकट. हे काय घाण झाले. तूच जाऊन ये. पप्पा दमले आता. रोहित जातोय वरती, चढतोय. सावकाश. वर जा अजून. हा, तो काढ. आता बघ कसं वाटतंय. अरे त्या खांदीवर चढ, मधल्या. त्या खांद्यावर कसं जाऊन चढ? तो डावा पाय ठेव, उजवा पाय तिथे ठेव. हा हा, मग वर ठेव. अरे तिथे एक हे गेलाय ना फट. हा ठेव. हा, तिकडे चढ वर. जमत नसलं राहू देत होती याला. रोहित के बस की बात इथं नाही. गाडी लावली असती तर थांबला असतं रोहित. इथं गाडी आली. पर्यटन रोड कुठे आहे? नाही, ही पलीकडे इथून चालत. तर आता मी इथे एकटीच आहे या आमच्या कलमांमध्ये. पप्पा आणि रोहित गाडी आणायला गेलेत. आम्ही मगाशी इथून आलो ह्या रोडने. इथून आता जातोय तिथून. आम्हाला वाट दिसली एक. तिथपर्यंत जर गाडी आली, तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही, जर आली गाडी तर हे मी आंबे गोळा केले एवढे. हे सगळे मी नेणार आहे माझ्या घरी. आणि ते पप्पांनी गोळा केलेत. म्हणजे ते हे झाडावरून काढलेले आहेत. हे नाही म्हटलं तरी हे बघा, ते तर झेपत नाही मला. तर शुभू नाही आहे माझ्याबरोबर आज. पण ह्याच्या पुढे मी शुभूला कधी ना कधी आणीनच. तो असतोच आधी कायम माझ्याबरोबर. आता खूपच एमर्जन्सी काम आहे म्हणून तो पुण्याला गेला आहे.
तर तो पण मजा करतच असेल तिकडे. मला सांगितलं मी मज्जा करणार आहे. मला इतकं भारी वाटतं मी एवढे आंबे गोळा केलेत. तर आता आम्ही निघालो आहे. घड घेते मी. त्या दोघांनी 2 पोती घेतलेत. तर मला घड घ्यायला लागला आता. आई त्या साईडने आम्ही आलेलो, आता ह्या साईडने जातोय. अरे बापरे, वाटा बघा कशा आहेत. हे बघा, हाय का. इकडून आम्हाला जाताना वाट लागली असती आमची पोती बिती घेऊन, म्हणून गाडी ह्या साईडने आणली. तर एक पोतं पडीक आंब्याचं आहे, म्हणजे पडलेल्या आंब्यांचं. एक पोतं पप्पानी काढलेत झाडावरून, आंबे त्याचं आहे. ऐक काटा लागला. दमायला झालं ना. हो का, पप्पा पण खूप दमलेत. रोहित पण बिचारा खूपच दमलाय. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. टिल देन बाय.